गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक. तर आजच्या ब्लॉगमध्ये आजचा जो डेली ब्लॉगचा सेकंड डे आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी मॉर्निंगला काय काय करते. ॲक्च्युली खरं म्हणायला गेलं तर मॉर्निंगची सुरुवाती झालेली आहे ऑलरेडी. मी सगळं टिफिनसाठी जो स्वयंपाक असतो तो करून झालेली आहे. बट हा गेला आहे निघून ऑफिससाठी, तर मी आता माझ्यासाठी चहा वगैरे करणार आहे आणि मला नाश्ता करायचा आहे. पण मला अजूनही कळत नाही की मी काय नाश्ता करू, काय बनवू. सो तिथे मी अडकलेली आहे, तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार. तर सगळ्यात आधी मी ठेवले तर गाईज मी अजूनही स्टक आहे की मी नाश्त्याला काय बनवू. पोहे तर मी कालच खाल्ले आणि मला काय कळत नाही की मी काय बनवू जे पटकन असं बनेल. माझ्याकडे ओट्स पडलेले आहे जे पटकन बनवू शकतात, बट मला ओट्स खायची अजिबात इच्छा नाही आहे आता. पोहे मी काल खाल्ले, तेही पटकन बनतात, मला पोहे खायची इच्छा नाही आहे. सो माझ्याकडे थर्ड ऑप्शन उरला आहे उपमा. सो मी आता बनवायला घेणार आहे उपमा. त्यासाठी आपण सगळं आपली चाय रेडी आहे आणि आता मी चहा पिणार आहे. साईड बाय साईड माझा रवा देखील मी टाकते. तो तर आपली चहा आणि त्याच्याबरोबर हा उपमा आहे तयार. ॲक्च्युली मी थोडा जास्तच झाला क्वांटिटी उपम्याची, त्याच्यामुळे मी आताही थोडासा टेस्ट करायला घेतला आणि ऑफिससाठी देखील घेतलेला आहे. तसाच की मी सांगितलं क्वांटिटी जास्त झाल्यामुळे मी आता टेस्ट. आणि असं म्हणतात की चहा कधीही अशी खाली पोट घ्यायची नसते, तर त्याच्यामुळे मी थोडासा उपमा घेतला आहे खाण्यासाठी आणि बाकीचा उपमा मी ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी डबा पॅक केलेला आहे. नाईस. अद्रकवाली चहा गाईज, अद्रकवाली चहा. मला माझ्या हातची अद्रकवाली चहा एवढी आवडते ना, आय स्वेअर. अद्रकवाली चहा इज इक्वल टू सुख. मला ॲक्च्युली सकाळ सकाळ जास्त जात नाही, मी थोडंच खाणार आणि बाकीचं मी ठेवून देणार नाही. मला आता 10-15 मिनिटात निघायचं पण ऑफिसला जायला. ते म्हणतात ना, सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या बाबतीत तरी सगळ्यात जास्त मी ॲक्टिव्ह मॉर्निंगलाच असते. बिकॉज मॉर्निंगला जी फटाफट कामं करायची असतात सकाळी उठल्यापासून. चपाती भाजी, 2 टायमिंगचं त्याचं जेवण मला पण घ्यायचं. ॲक्च्युली जर तुम्ही माझे ब्लॉग्स फॉलो करत असेल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही डाएट फॉलो करत आहोत आणि 2 वेळेचा आमचा टिफिन म्हणजे आमचं संध्याकाळचं देखील ऑफिसलाच असतं, तर ते त्याच्यासाठी देखील मला काहीतरी द्यायचं आहे. पण मी काहीच नाही बनवलं माझ्यासाठी. तो तर पनीर घेऊन गेला, मी काय म्हणून माझ्या माझी बस आहे. टाईम टू टाईम बस असते वाईज, ते टाईम टू टाईम बस असतात. प्रत्येक 20-20 मिनिटाला बस असते आणि जर लेट झाला गेले मग त्याच्यानंतर अजून 20 मिनिट्स वेट करावं लागणार नेक्स्ट बससाठी. ऑटो असते पण ऑटोमध्ये खूप कंजेस्टेड होतं बसायला. मला तरी अजिबात म्हणजे कम्फर्टेबल होत नाही. जर मिडलमध्ये मी बसले ऑटोमध्ये तर ओके आहे, किंवा फर्स्ट किंवा लास्टला बसले तर ते थोडंसं म्हणजे ॲडजस्ट खूप करावं लागतं. पण बसमध्ये तेवढ्याच पैशामध्ये जेवढ्यात आपण ऑटोने जातो तेवढ्याच पैशात मी AC बसने जाते, त्याच्यामुळे मी बस प्रेफर करते. तर असा होता आजचा माझा मॉर्निंगचा रुटीन. चहा बनवली, मस्तपैकी नाश्ता केला, मस्तपैकी टकाटक. आता मला निघायचं आहे 10 मिनिटातच पटकन सपसप तयारी करून. सो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा मला.
आणि अशाच ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा नवीन नवीन ब्लॉगसाठी, अपडेटसाठी. आणि लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत लोक मस्त असं राऊंड मारतायत रिलॅक्समध्ये एकदम. बघा हे असं दिसत आहेत का, चुगल्या करत करत राऊंड मारत असतील ऑब्वियस. म्हणजे दोन बायका असल्यावर काय होतं मोस्टली तेच. मस्त रिलॅक्स माणसं बसले आहेत राऊंड. लोक मस्त बाहेर राऊंड मारतायत, रिलॅक्स करतायत, एक्सरसाइज करतायत. आणि मी चालली आहे काम करायला, म्हणजे गधा मजुरी करायला चालले. गधा मजुरी जाऊ दे, माझं काम आहे यार, मला पगार भेटतो.